हाय एव्हरीवन. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी नुकतंच ते स्टार्ट केलेलं पान जे आहे बनवायला आणि आता ते मस्त कंप्लीट झाले. फिनिशिंग यायची अजून थोडीशी बाकी आहे, पण मी त्याच्यावरती काम नक्कीच करेल. तर तुम्हाला ते कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला, आता बिझनेस कोणताही असू दे, छोटा असू देत मोठा असू दे, त्याच्यामागं खूप माणसाला जे आहे ती मेहनत घ्यावी लागते आणि हे सगळ्यांनाच कळत नाही. म्हणजे लोकांना ना त्याच्यातून येणारा फक्त पैसा दिसतो किंवा यांच्याकडे जॉब पण चांगला तरी बिझनेस करतात आणि नाही का, म्हणजे दोघेही कमवतात आणि दोन्हीकडून त्यांना इन्कम सोर्स होतं आहे. पण असं अजिबात नसतं. त्याच्यामागे खूप जास्त जे आहे मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात, खूप गोष्टी ज्या आहेत सहन कराव्या लागतात, पेशन्स ठेवावे लागतात. महत्त्वाचं म्हणजे खूप पेशन्स ठेवावे लागतात बिझनेस करताना. असं मला तरी म्हणजे एवढ्या 3 ते 4 वर्षात खूप जास्त जे आहे अनुभव आलेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला त्याच्यावर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणजे कधी कधी बरं जरी नसलं ना तरी कधीच असं म्हणजे होत नाही की गाडीला आम्ही सुट्टी घेतली किंवा काय. प्रत्युषचे पप्पासुद्धा म्हणजे ऑफिस करून म्हणजे कोणीच करू शकणार नाही. ऑफिस करून 7 वाजता येतात घरी, त्याच्यानंतर लगेच जे आहे ते गाडीवर थांबतात. त्याच्यानंतर त्यांना घरी यायला 10 10:30 वाजतात. म्हणजे एवढे सगळं जे आहे मेहनत असते त्याच्यामागे. लोकांना फक्त त्याच्यातून येणारा पैसा दिसतो आणि म्हणजे असू देतच, प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी असते. तर चला, आज गुरुवार होता. गुरुवार खूप जास्त जे आहे हेक्टिक असतो, मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं. आणि आजचा गुरुवारही तसाच होता. खूप जास्त जे आहे गर्दी होती गाडीवर आणि सामान संपलेलं, म्हणून मी जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ते बनवायला आलेले. आणि तेच बनवताना मी इथं स्वयंपाक पण करून घेतला. मस्त अशी पनीरची बुर्जी बनवलेली. आता चपात्या करते, कारण घरी यायला मला 11 वाजणार होते हे मला माहिती होतं. आणि त्यातल्या त्यात पुण्यात थंडी पण एवढी आहे ना की म्हणजे कोणाचीच इच्छा होणार नाही परत काम करायची घरी येऊन. कारण 4 वाजल्यापासून तिथं उभी असते ते रात्री 10:30 वाजेपर्यंत. आणि त्यातल्या त्यात गुरुवारी ना माझा 1 ते 3 क्लाससुद्धा असतो. 3 वाजता क्लासवरून आले, जेवले आणि लगेच 4 वाजता जे आहे गाडीवर गेलेले. आणि इतकं दमायला होतं, इतका कंटाळा येतो, कंबर पाय इतके दुखून जातात ना की काय विचारूच नका. तर चला, बोलता बोलता जो आहे तो स्वयंपाक पूर्ण झालेला आहे माझा. यांचा मला फोन येत होता की झाला असेल तर घेऊन ये सामान, कारण गाडीवर गर्दी येते म्हणून. तर चला, असा होता आजचा मिनी ब्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटूया एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत काळजी घ्या.